टक्के पुण्यात ट्रकच रस्त्यावरील खड्ड्यात पडलेला आहे। पुण्यातील समाधान चौकात हा सगळा प्रकार घडलाय। समाधान चौकातल्या सिटी पोस्ट या समोर ही दुर्घटना घडली आहे। पुण्यात ट्रकच रस्त्यावरील खड्ड्यात घुसलेला आहे। ट्रक खड्ड्यात पडतानाचा सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यात ट्रक खड्ड्यात पडल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर दुसरी दृश्य ट्रक पडत असताना ही दुर्घटना घडत असताना ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेली होती। या चालकाला रिव्हर्स घेत असताना खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्यानंतर खड्ड्यात अक्षरशः रस्त्यावर हे भगदाड पडलेलं होतं आणि या खड्ड्यात हा ट्रक घुसलेला आहे। पुण्यात समाधान चौकातल्या सिटी पोस्ट परिसरात ही दुर्घटना घडली आहे। टक्केवारीच्या काबुगिरीमुळे रस्त्याचं काम निकृष्ट झालंय का? पुण्यातील हा रस्ता भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे का? पुण्यातील रस्त्यावर ट्रक चालू शकत नाही एवढे रस्ते कमकुवत आहेत का? असे सवाल लोकशाही मराठीने आता उपस्थित केले। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यातल्या सिटी पोस्ट समोरील आवारामध्ये भला मोठा ट्रक आहे तो अचानक खड्ड्यामध्ये पडल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर हा खड्डा या ठिकाणी नव्हता, पण ज्यावेळेस हा ट्रक आहे तो पाठीमागे जात असतानाच अचानकपणे एक मोठं भगदाड आहे ते या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि हा जो महानगरपालिकेचा ट्रक आहे जो ड्रेनेज साफ करण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेला होता, तो भला मोठा ट्रक आहे तो या ठिकाणी या खड्ड्यामध्ये पडलेला पाहायला मिळते। जवळपास 25 फुटांचा खड्डा असावा असा अंदाज आहे तो अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलेला आहे। पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी आहे ती घडलेली नाहीये। पण सर्वत्र हा रहदारीचा भाग आहे, कारण की सिटी पोस्ट मध्ये दररोज हजारो नागरिक आहेत ते आपापल्या कामासाठी येत असतात। मात्र अशा पद्धतीने ही जी गंभीर घटना घडलेली आहे याची चौकशी आहे ती सुद्धा आता केली जाणार आहे। आपल्यासोबत अग्निशामक दलाचे काही कर्मचारी आहेत। सर, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि आपल्याला किती वाजता कॉल आला या संदर्भात? साधारण 4:14 अग्निशमन दलाला कॉल आलाय आणि एक समाधान चौकातील ही जी सिटी पोस्ट आहे या ठिकाणी खड्ड्यामध्ये ट्रक पडला असा आम्हाला प्रथमदर्शी फोन आला होता। त्यावेळेस आम्ही आमची फायर ब्रिगेडची गाडी घेऊन या ठिकाणी पोहोचलो आणि ज्यावेळेस आम्ही पाहिलं की हा ट्रक खड्ड्यामध्ये मागच्या बाजूने याची पूर्ण बॉडी खाली पडलेली आहे। पूर्णपणे जवळपास 20 ते 25 फुटांचा हा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये आता हा ट्रक कोसळलेला आहे आणि अग्निशामक दलाकडून याला बाहेर काढण्याचे सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।